आजच्या या व्हिडिओमध्ये मी 10 फिमेल हायजीन टिप्स देणार आहेत आणि हे टिप्स असे आहेत की प्रत्येक स्त्रीने हे फॉलो केलंच पाहिजे। मग तुम्ही कोणत्याही एज ग्रुपमध्ये असा, तुम्ही स्कूलला जात आहे, टीन एजमध्ये आहे, यंग आहात, इवन तुमचं वय जास्त आहे, वयस्कर आहात, तरीही हे टिप्सचे आज मी 10 टिप्सचे आज मी ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, ते प्रत्येक स्त्रीनं फॉलो केलेच पाहिजे। बऱ्याच वेळेस ना आपण काही गोष्टींकडे लक्ष देत नाही, ज्याचा प्रॉब्लेम नंतर आपल्याला होत जातो। ठीक आहे, त्यामुळे हे टिप्स काय आहेत हे जाणून घ्यायचं असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। पण लास्टला जे 2 टिप्स मी तुम्हाला सांगणार आहेत त्याच्याबद्दल तर मी तुम्हाला गॅरंटी देऊन सांगते की आपलं लक्ष त्याच्याकडे अजिबात नसतं। आपण बऱ्याच वेळा गोष्टींकडे दुर्लक्ष करतो, पण त्या खूपच महत्त्वाच्या गोष्टी आहेत। हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला अजिबात विसरू नका। आणि जर व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल वाटला तर प्लीज व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका आणि तुमचे सगळे फिमेल फ्रेंड्स अँड फॅमिली फिमेल्सना हे व्हिडिओ शेअर करा। अवेअरनेस सुद्धा वाढेल आणि ते सुद्धा जर फॉलो करत नसतील तर नक्कीच या व्हिडिओच्या माध्यमातून ते सुद्धा फॉलो करायला स्टार्ट करतील। तर चला जास्त वेळ वाया घालवायला नको, व्हिडिओ स्टार्ट करू। नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलवरती स्वागत आहे। आणि जर पहिल्यांदा चॅनलवरती आला असाल तर नमस्कार, माझं नाव आहे प्रणोती। मी मेकअप व्हिडिओ, स्किन केअर व्हिडिओ, हेअरस्टाईल व्हिडिओज आणि भरपूर सारे मेकअप हॅक्सचे व्हिडिओज घेऊन येत असते। जर तुम्हाला यापैकी कोणत्याही टॉपिकमध्ये इंटरेस्ट असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करायला अजिबात विसरू नका, म्हणजे तुम्हाला नक्की कळेल की माझा व्हिडिओ किती वाजता आलेला आहे। सगळ्यात पहिला टिप मी तुम्हाला देणार आहे की आठवड्यातनं कमीत कमी 2 ते 3 वेळा हेअर वॉश केलाच पाहिजे। आता बरेच स्त्रियांना हे गैरसमज असतं किंवा आपण असं फॉलो करत आलो ना लहानपणापासून की आठवड्यातून 1 दिवस आपण आंघोळ करतो हेअर वॉश करण्यासाठी। कारण माझी केस खूप लांब आहेत, धुतलं की वाळायला वेळ लागतो, भरपूर असे रिझन्स असतात किंवा वेळ मिळत नाही। इवन लहानपणी मी सुद्धा अशीच करायची, संडे टू संडे हेअर वॉश केला जात होता। पण हे खूपच चुकीचं आहे। आठवड्यातून 2 ते 3 वेळा हेअर वॉश करणं हे खूपच गरजेचं आहे। आजकाल आपल्या आजूबाजूला इतकं काही पोल्युशन आहे, इतकं डस्ट असतं आणि त्याच्यामुळं स्कॅल्पसुद्धा आपला खूपच लवकर घाण होतो आणि आपण त्याला जर स्वच्छ केलं नाही तर त्याच्यानं भरपूर सारे प्रॉब्लेम्स होऊ शकतात। स्कॅल्पमध्ये सुद्धा तुम्हाला इन्फेक्शन होऊ शकतो, डर्ट खूप वाढल्यामुळं कोंडासुद्धा होऊ शकतो आणि जर तो जास्त झाला तर नंतर त्याला टॅकल करणं खूपच अवघड असतं। जेवढं तुमचं स्कॅल्प स्वच्छ असणार आहे तेवढंच तुमच्या केसांची क्वालिटीसुद्धा चांगली असणार आहे। त्यामुळं आठवड्यातून 2 ते 3 वेळा हेअर वॉश करणं हे खूप गरजेचं आहे। माइल्ड शॅम्पू तुम्ही वापरू शकता, जे पण तुम्हाला सूट होतं ते तुम्ही शॅम्पू वापरू शकता, पण मेक शुअर की आठवड्यातून 2 ते 3 वेळा हेअर वॉश आपल्याला करायचं आहे। आणि त्याचबरोबर आपण आजकाल जिमला सुद्धा जातो आणि जिममध्ये भरपूर वर्कआउट केल्यामुळं घामसुद्धा भरपूर आलेला असतो आणि तो घाम जर आपण स्वच्छ नाही केला तर केसातून वाससुद्धा येतो आणि त्याचबरोबर खूप जास्त स्वेट तिथं सिक्रेट झाल्यामुळं खूप डॅन्ड्रफचा पण प्रॉब्लेम चालू होऊ शकतो। त्यामुळे ह्या जर गोष्टी तुम्हाला अवॉइड करायचं असेल तर मेक शुअर की तुमचा स्कॅल्प जो आहे तो कायम स्वच्छ असला पाहिजे। त्याच्यासाठी 2 ते 3 वेळा हेडबाथ करणं हे खूप गरजेचं आहे। आता जर तुमची केस लांब असेल तर तुम्ही हेअर वॉश केल्यानंतर थोडंसं ब्लो ड्रायसुद्धा करू शकता, कोल्ड सेटिंगवरती किंवा कमी टेम्परेचरमध्ये तुम्ही ब्लो ड्रायसुद्धा करू शकता जर तो प्रॉब्लेम असेल तर। पण हे गोष्ट कायम लक्षात ठेवा की आठवड्यातून 2 ते 3 वेळा आपल्याला हेअर वॉश हा करायचाच आहे। टिप नंबर 2, अंडरआर्म्सला कायम स्वच्छ ठेवायचे आहेत आणि प्रयत्न करायचा आहे की तिथं हेअर ग्रोथ जास्त व्हायला नाही पाहिजे। आता त्याचं कारण असं म्हणजे की जेव्हा आपल्याला जास्त हेअर ग्रोथ होते अंडरआर्म्समध्ये, काखेमध्ये, तर आपल्याला काय होतं, खूप जास्त घाम येतो आणि हेअर ग्रोथ जर जास्त असेल तर त्या हेअर ग्रोथमुळं घामाचा वास खूप जास्त येतो आणि खूप जास्त इरिटेटसुद्धा होतं। ठीक आहे, आणि त्याचबरोबर इचिंगचे सुद्धा प्रॉब्लेम बऱ्याच जणांना होतात। जेव्हा अंडरआर्म्समध्ये आपले केस वाढतात तेव्हा इचिंगसुद्धा आपल्याला भरपूर होते आणि आपण सारखं असं करत असतो। त्यामुळं काय करायचं आहे, मेक शुअर करा की तुमचा अंडरआर्म्स जे आहेत ते कायम क्लीन ठेवा। आता काय काळजी घ्यायची, अंडरआर्म्समध्ये हेअर ग्रोथ जास्त होऊ द्यायचं नाही। मग आता तुम्हाला कोणताही प्रकार जे कन्व्हिनियंट वाटतं ते तुम्ही वापरू शकता। वॅक्स करू शकता, शेव करू शकता, ॲपिलेटरसुद्धा यूज करू शकता किंवा तुम्ही ट्रिमरसुद्धा वापरू शकता। आता वॅक्स करणं हे पेनफुल असतं, आय कॅन कम्प्लिटली अंडरस्टँड, वॅक्स इज पेनफुल, प्लस शेव केल्यानंतर बऱ्याच जणांना रिझर बर्न्ससुद्धा होतात आणि त्याचबरोबर ॲपिलेटरनं सुद्धा पेन होतं। पण सगळ्यात बेस्ट ऑप्शन मी तुम्हाला देते, तुम्ही ट्रिमर यूज करू शकता। अगदी 2 मिनिट लागतात फक्त ट्रिमरला असं फिरवण्यामध्ये, त्यामुळे जास्त काही वेळसुद्धा जात नाही आणि केससुद्धा निघतात। आता ट्रिमरनं केस मुळातून निघत नाहीत, वरून ते ट्रिम होतात, पण ट्रिमर जरी सुद्धा तुम्ही वापरला तरी कमीत कमी पुढचे 7 ते 8 दिवस जास्त हेअर ग्रोथ होत नाही आणि खूपच कन्व्हिनियंट आहे। आणि अजून एक ऑप्शन पण असतो तो म्हणजे लेझरसुद्धा तुम्ही करू शकता। पण लेझरमध्ये असं आहे की लेझर थोडासा एक्सपेन्सिव्ह असतं कम्पेअर टू अदर टाईप्स ऑफ हेअर रिमूव्हल। लेझर थोडंसं एक्सपेन्सिव्ह असतं आणि लेझरमध्ये सुद्धा थोडंसं प्रिक झाल्यासारखं पेन होतंच, कारण मी लेझर करून घेतलेली आहे, सो आय कॅन टेल की थोडंसं पेन होतं।
पण हां, कम्पेअर टू वॅक्स इतकं होणार नाही आहे. पण हां, लेझर थोडंसं एक्सपेन्सिव्ह आहे. तर तुम्हाला जे पण पद्धत कम्फर्टेबल आहे, कन्व्हिनियंट वाटतं, त्या पद्धतीनं तुम्ही हेअर रिमूव्हल करू शकता. पण मेक शुअर करा की अंडर आर्म्समध्ये जास्त हेअर ग्रोथ होऊ द्यायचं नाही. टिप नंबर 3, जे तुम्हाला मी आज 2 प्रॉडक्ट्स ह्याच्यामध्ये रेकमेंड करणार आहे. स्त्रियांसाठी ना खूप मोठा प्रॉब्लेम असतो की जेव्हा आपण बाहेर जातो तिथे एक क्लीन वॉशरूम मिळणं हे खूपच जास्त अवघड असतं आणि अशा वेळेस ना खूप जास्त अनकम्फर्टेबल होतं. आणि त्याचबरोबर एक खूप मोठा प्रश्नसुद्धा पडलेला असतो की क्लीन वॉशरूम नसल्यामुळं आपल्याला इन्फेक्शन तर होणार नाही, बरोबर आहे, कारण कमोड सीटसुद्धा क्लीन नसतात आणि एरिया स्वच्छ नसतो, त्यामुळं आपल्याला थोडंसं प्रॉब्लेम होतो बाहेर गेल्यानंतर. तर ना मी 2 प्रॉडक्ट्स आज तुम्हाला रेकमेंड करणार आहे जे मी पर्सनली यूज करते, स्पेसिफिकली जेव्हा मी ट्रॅव्हल करत असते. ठीक आहे, तर सगळ्यात पहिला प्रॉडक्ट जो मी यूज करते तो म्हणजे कमोड सीटचा कवर. तो डिस्पोजेबल असतो. हा कवर जो आहे तो डिस्पोजेबल असतो. आता तुम्ही कुठेही गेला जिथं कमोड आहे आणि त्याच्यावरती तुम्हाला क्लीन वाटत नाही आहे, अशा वेळेस तुम्ही काय करू शकता, तो सीट कवर जो आहे तो कमोडवरती टाकून मग तुम्ही त्याच्यावरती बसू शकता. त्याच्यानं काय होतं, अनहायजेनिक अजिबात वाटणार नाही आहे आणि त्याचबरोबर यूज केल्यानंतर तो तुम्ही डिस्पोजसुद्धा करू शकता. खूपच कन्व्हिनियंट आहे. ट्रॅव्हलला जाताना कुठेही फिरायला जात असाल तर अशा वेळेस हा प्रॉडक्ट असणं हे खूप गरजेचं आहे तुमच्या बॅगेमध्ये, कारण वॉशरूम्स ऑफकोर्स बाहेर जाताना स्वच्छ नसतात. तर हा प्रॉडक्ट तुम्ही यूज करू शकता, खूपच चांगला आहे. आता दुसरा प्रॉडक्ट जे मी तुम्हाला रेकमेंड करते तो म्हणजे पी फनेल असं म्हणतात त्याला. ठीक आहे, हा जो फनेल आहे तो सुद्धा खूप कन्व्हिनियंट आहे. जिथं वॉशरूम स्वच्छ नाही आहे किंवा जिथं तुम्हाला बसता येत नाही, वॉशरूमच नाही आहे, बसता येत नाही आहे, तर अशा वेळेस तुम्ही उभारून सुद्धा वॉशरूम करू शकता. तर त्याच्यासाठी हा फनेल वापरला जातो. तो सुद्धा तुमच्या बॅगेत असणं हे खूप कन्व्हिनियंट आहे, कारण ट्रॅव्हलिंगमध्ये ह्या गोष्टींची गरज पडतेच. तर सगळ्यात पहिला प्रॉडक्ट जो मी तुम्हाला सांगितला तो म्हणजे कमोडचा सीट कवर. ट्रेनमध्ये वगैरे जात असाल तर तो खूप छान पद्धतीनं तुम्ही यूज करू शकता. दुसरा प्रॉडक्ट जो मी सांगितला तो म्हणजे पी फनेल, ज्याच्यामध्ये तो पण सेमच काम करणार आहे. जिथं तुम्हाला बसता येत नाही, कमोड वगैरे काही नाही आहे, बसता येत नाही, अशा वेळेस तुम्ही तो प्रॉडक्ट यूज करू शकता. दोन्हीही प्रॉडक्ट मी टॅग करते. तुम्हाला जर हवा असेल, कन्व्हिनियंट तुमच्याशी गरज असेल तर नक्कीच तुम्ही वापरू शकता. पण आय वुड रेकमेंड की प्रत्येक मुलींच्याकडं ह्यामधला एक तरी प्रॉडक्ट असलाच पाहिजे, स्पेशली ट्रॅव्हलिंगला जाताना, कारण जेव्हा आपण अनहायजेनिक वॉशरूममध्ये जातो जे स्वच्छ नाही आहेत, अशा वेळेस बऱ्याच वेळेस ना युरिन इन्फेक्शनचे होण्याचे चान्सेस भरपूर असतात. त्यामुळे ह्या गोष्टी जर अवॉइड करायचं असेल तर नक्कीच ह्या दोन्ही प्रॉडक्टमधला एक प्रॉडक्ट जरी तुमच्याकडे असला तरीही खूप हेल्पफुल होणार आहे. टिप नंबर 4, जेव्हा आपल्याला गरज पडते तेव्हा दिवसातून ॲटलिस्ट 2 वेळा तरी आंघोळ करणं हे खूप गरजेचं आहे. आपण सकाळी एकदा आंघोळ केलो आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी बरेच जण आंघोळ करतात. ठीक आहे, पण असं करायचं नाही. जेव्हा पण तुम्हाला गरज वाटते की आज मी खूप स्पोर्ट्स केलेली आहे किंवा आज मी किचनमध्ये काम करताना भरपूर घाम आलेला आहे, असं जेव्हा आहे तर त्यावेळेस संध्याकाळीसुद्धा झोपण्याच्या आधी एकदा स्वच्छ होऊन आंघोळ करून मग झोपणं खूप गरजेचं आहे. भले तुम्ही हेअरवॉश करू नका, पण ॲटलिस्ट एक रेग्युलर बाथ करणं हे खूप गरजेचं आहे. आता का गरजेचं आहे, कारण फंगल इन्फेक्शन, बेसिकली फंगल इन्फेक्शनसाठी मेन कारण हे आहे की स्वेट तुमचा तिथं जमून राहिलेला आहे, स्वच्छता नाही आहे, त्यामुळे तुम्हाला खूप इरिटेट होतं आहे. तुम्ही हातपाय घासताय, घासून ते स्किन पण खराब होते. पण अशा वेळेस काय करायचं आहे, 2 वेळा आंघोळ करा, कारण पहिली गोष्ट तर हायजीन मेंटेन राहतो, कोणताही बॅक्टेरिया डिपॉझिट होत नाही आणि फंगल इन्फेक्शन होण्याचे चान्सेससुद्धा खूप कमी होतात. त्यामुळे खूपच गरजेचं आहे. स्पेशली उन्हाळ्यात तर मी तुम्हाला रेकमेंड करते की दिवसातून 2 वेळा आंघोळ करणं हा नियमच करा. उन्हाळ्यात तर हा नियम लागू होतोच, पण अदर सीझन्समध्ये सुद्धा, थंडी आहे, पावसाळा आहे, पण तरीही तुम्हाला जर वाटत असेल की हा मला गरज आहे 2 वेळा आंघोळ करण्याची, तर नक्कीच रात्री झोपताना सुद्धा आंघोळ करून झोपा. म्हणजे तुम्हाला कोणताही स्किन रॅश, स्किन प्रॉब्लेम, फंगल इन्फेक्शन असे कोणत्याही डिसीजना सामोरं जावं लागणार नाही. हायजीन मेंटेन राहणार आहे आणि त्याचबरोबर काही प्रॉब्लेमसुद्धा होणार नाही. टिप नंबर 5, जे मी आधीसुद्धा एका व्हिडिओमध्ये डिस्कस केले होते, ते म्हणजे आपलं वेट मेंटेन करा. आता वेट मेंटेन करण्याचा आणि हायजीनचा काय संबंध आला, तर त्याचा मी तुम्हाला सांगते. जेव्हा आपलं वेट इन्क्रीज होतं तेव्हा आपलं स्वेटिंगचा प्रमाणसुद्धा वाढतो. ठीक आहे, जसं तुमचं
वजन वाढतं तसंच तुम्हाला घाम येण्याचा प्रमाणसुद्धा वाढतो. आणि घाम आलं म्हणजे तो हायजीनला परत एकदा एक मोठा प्रश्न असतो, कारण का बरेच जण 2 वेळा आंघोळ करत नाहीत. ठीक आहे, त्यामुळे खूपच गरजेचं आहे की आपल्या हाईटप्रमाणे आपल्या बॉडीचं वजन मेंटेन करणं. ठीक आहे, किती वजन असायला पाहिजे हे सुद्धा मी डिस्कस केलेले आहे. जरी तुम्हाला माहीत नसेल तर लेट मी टेल यू, गुगलवरती BMI कॅल्क्युलेटर तुम्ही ओपन करा, त्याच्यामध्ये हाईट तुम्हाला एंटर करायची आहे आणि तुमच्या हाईटप्रमाणे ते सांगतं की तुमचे वजन हे किती असायला पाहिजे. त्यामुळं जर तुमचं वजन जास्त असेल तर मेक शुअर करा की आत्तापासूनच त्याच्यावरती काम चालू करायचं आहे आणि वजन आपला मेंटेन करायचं आहे. वजन जर मेंटेन राहील तर जास्त घामसुद्धा येणार नाही. ओव्हरवेट जर तुम्ही झाला तर घामाचं प्रमाण वाढतो आणि त्याच्यामुळं घामाचा वाससुद्धा येतो आणि त्यामुळं वजन मेंटेन करणं हे खूपच गरजेचं आहे. टिप नंबर 6 तुम्हाला देते, जे बऱ्याच जणांना माहीतसुद्धा असेल आणि बऱ्याच जणांना माहीत नसेलसुद्धा, तो म्हणजे पॅन्टी लायनर्सचा वापर तुम्ही करू शकता. आता जर तुम्हाला माहीत नसेल की पॅन्टी लायनर म्हणजे काय आहे, हा सुद्धा एक पॅडचाच प्रकार आहे. पण पॅन्टी लायनर्स जे असतात ते छोटे असतात आणि जास्त त्याच्यामध्ये वजन नसतं. आता ह्याचा काय उपयोग आहे, भरपूर फायदे आहेत त्याचे. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे जेव्हा आपले पिरियड्स येणार असतात तेव्हा आपल्याला कुठेही बाहेर जायचं असेल तर म्हणा तर एक मोठा कन्फ्युजन असतं की मी बाहेर गेले आणि पिरियड्स आले तर, किंवा जर मी कॉलेजला गेले स्कूलला गेले आणि म्हणजे पिरियड्स आले तर. आणि अशा वेळेस काय वाटतं की पिरियड्स आल्याने आपण आपल्याला जर कन्व्हिनियन्स नसेल की लगेच मी जाऊन पॅड घेऊन येऊ शकते, तर अशा वेळेस काय होतं, ड्रेस खराब होतो, हा सगळे प्रॉब्लेम्स होतात, खूप एम्बॅरसमेंटसुद्धा होते. तर त्याच्यासाठी काय करायचं आहे, तुम्ही पॅन्टी लायनर्स यूज करू शकता. छोटे असतात, खूप कन्व्हिनियंट आहे. तर पिरियड्स आले म्हणजे जेव्हा तुम्ही बाहेर गेला, अजून तुमचे पिरियड्स आलेले नाही आहेत, तुम्ही बाहेरसुद्धा आरामात जाऊ शकता. फक्त पॅन्टी लायनर तुम्ही वेअर करून जाऊ शकता. कम्फर्टेबल आहे, खाली काय म्हणजे घातल्यासारखं सुद्धा वाटत नाहीत, खूपच इझी टू यूज आहे. तर प्री पिरियड तुम्ही यूज करू शकता. दुसरा वापर म्हणजे पोस्ट पिरियडसुद्धा तुम्ही त्याला वापरू शकता. पिरियड संपल्यानंतर 4th डे नंतर 5th डेला आपला बऱ्यापैकी फ्लो कमी होतो आणि आपण आपण पॅरेटसुद्धा वापरायचं बंद करतो. पण अचानक बऱ्याच वेळेस असं होतं ना की अचानक स्पॉटिंग होते. ठीक आहे, आणि त्यावेळेस आपण पॅड वगैरे वेअर केलेला नसतो आणि प्लस मग तो स्टेन पडतो आणि हे सगळे प्रॉब्लेम्स होतात. अशा वेळेस पण तुम्ही पिरियड संपल्यानंतर लास्टच्या एखाद्या दिवशी तुम्ही पॅन्टी लायनरसुद्धा यूज करू शकता. म्हणजे इवन जर स्पॉटिंगसुद्धा झाली तर स्टेन तुम्हाला पडणार नाही. तर प्री पिरियड आणि पोस्ट पिरियडमध्ये तुम्ही पॅन्टी लायनर यूज करू शकता. तिसरा उपयोग, अजून एक यूज याचा आहे, तो म्हणजे बऱ्याच जणांना वाईट डिस्चार्ज होत असतो. ठीक आहे, आणि वाईट डिस्चार्ज होत असल्यामुळं बऱ्याच वेळेस आपले बॉटमसुद्धा खूप खराब होतात, पॅन्टीज आपले खराब होतात. तर अशा वेळेस तुम्ही पॅन्टी लायनर यूज करू शकता. स्पेशली जेव्हा आपल्या पिरियड्सच्या 1-2 दिवस प्रायरमध्ये आपल्याला वाईट डिस्चार्ज बऱ्याच जणांना होतो, तर अशा वेळेससुद्धा तुम्ही पॅन्टी लायनर यूज करू शकता. तर हा खूपच महत्त्वाचा आणि खूपच चांगला प्रॉडक्ट आहे जो प्रत्येकाने यूज केलाच पाहिजे. तर आय वुड रेकमेंड की तुम्ही जर आजपर्यंत यूज करत नसाल तर नक्कीच हे सुद्धा तुम्ही इन्क्लूड करा. पॉईंट नंबर 7 अगेन खूप महत्त्वाचा आहे, तो म्हणजे कम्फर्टेबल क्लोदिंग वापरणे. आता आपण ना बऱ्याच वेळेस असे क्लोथ्स वापरतो जे आपल्याला कम्फर्टेबल नसतात, पण ते दिसायला इतके सुंदर असतात की आपण वाटतं की अरे इट्स ओके, आपण वापरू शकतो. आणि त्यामुळं काय होतं, ते जो फॅब्रिक असतो तो आपल्याला भरपूर इरिटेट करतो. बऱ्याच वेळा तो स्किनवरती घासला जातो आणि त्याच्यामुळे रेडनेससुद्धा येतं. आणि सगळ्यात मुळात म्हणजे तो आपल्याला कम्फर्टेबलच नसतो. आणि ज्या गोष्टी कम्फर्टेबल नाही आहेत त्या घालावेच नाहीत असं आय वुड सजेस्ट. आणि त्यामुळं रेग्युलरच्या तुमच्या वापरण्यामध्ये मेक शुअर की तुम्ही 70% कॉटनचे कपडे वापरत आहात. आणि त्याचबरोबर कपडे पण आहेत आणि त्याचबरोबर आपले इनर्ससुद्धा असे पाहिजे जे कम्फर्टेबल आहेत आणि त्याचबरोबर तुमच्या साईजचे फिटिंग एकदम परफेक्ट असलेले तुम्ही कपडे वापरा. स्पेशली मी इनर्सबद्दल बोलते आहे, कारण त्याच्यामध्ये जर तुमचा साईज वर जास्त किंवा कमी जास्त असेल तर तो खूप इरिटेट करतो. आणि स्पेशली पॅन्टीजमध्ये सुद्धा जर तुमचा साईज व्यवस्थित नसेल तर तो भरपूर वेळांना खाली रॅशेससुद्धा त्याच्यामुळे होतात. त्यामुळे मेक शुअर करा की कपडे तुमचे कम्फर्टेबल पाहिजे आणि त्याचा फॅब्रिक चांगला पाहिजे आणि ते तुमच्या फिटिंगचे कपडे पाहिजे. तर हे तुम्ही लक्ष देत नसाल तर ह्यावरती सुद्धा लक्ष देणं खूप गरजेचं आहे. मेक शुअर की तुमचा क्लोदिंग कम्फर्टेबल आणि चांगल्या फॅब्रिकचा असला पाहिजे. पॉईंट नंबर 8 ओरल हायजीन खूपच गरजेचं आहे, खूप गरजेचं आहे आणि कदाचित भरपूर वेळा दुर्लक्ष होतो. बरेच जण म्हणतात मी सकाळी ब्रश केलेला आहे, माझं सगळं व्यवस्थित आहे. असं नसतं. ठीक आहे, जेव्हा पण तुम्ही ब्रश केला चांगली गोष्ट आहे, पण जेव्हा आपण असं काहीतरी खातो ज्याच्यानं खूप जास्त स्मेल येते, फॉर एक्झाम्पल लसूण खाल्लेला आहात, कांदा खाल्लेला आहात, तर हे जे एकदम स्ट्रॉंग असे जे फूड प्रॉडक्ट्स असतात त्याच्यामुळं खूपच घाण तोंडाचा वास येतो. स्पेशली लसूण, त्याचा तर खूप भयंकर वास येतो.
पण असे जे फूड आयटम्स असतात ना, जे खूपच जास्त स्ट्रॉंग आहे, त्याच्यानं खूप जास्त वास येतो, असे फूड आयटम्स खाल्ल्यानंतर खूप गरजेचं आहे की त्याच्यानंतर तुम्ही आयदर ब्रश करा किंवा लिक्विड यूज करा. तुम्ही फक्त चूळ भरू शकता लिक्विडनं किंवा तुम्ही प्रॉपर ब्रशसुद्धा करू शकता. आणि असं वेट नाही करायचं की मी दुसऱ्या दिवशीच आता ब्रश करणार आहे. तुम्ही असं जर म्हटलात तर बाकीच्यांना ते सहन करावं लागतं. तुमचा वास जो येत असतो तो बाकीच्यांना सहन करावा लागतो आणि त्याचबरोबर स्वतःला सुद्धा चांगलं वाटत नाही. तर हे जे स्ट्रॉंग फूड असतात हे खाल्ल्यानंतर मेक शुअर की तुम्ही ब्रशसुद्धा करत आहात आणि झोपण्याच्या आधीसुद्धा ब्रश करणं खूप गरजेचं आहे. दिवसभरात आपण स्वीटसुद्धा खातो, चॉकलेट्स खातो. तुम्ही जरी चॉकलेट खात नसलात तरीही आपण थोडंफार तर दिवसातून गोड जातं पोटामध्ये. पण ते जे गोड आपण खातो किंवा काही पण जे खातो दिवसभरामध्ये त्याचे कण जर दातामध्ये राहिलेले असेल तर आणि रात्री त्याला आपण ब्रश करून काढलो नाही तर डेंटल प्रॉब्लेम्स सगळे चालू होतात. ठीक आहे. आणि बऱ्याच वेळेस आजकाल रूट कॅनल हे खूपच कॉमन झालेलं आहे. त्यासाठी सगळ्यात बेस्ट आपण गोष्ट करू शकतो तो म्हणजे डेंटल हायजीन. दातांना स्वच्छ ठेवायचं आहे. कोणताही स्ट्रॉंग फूड आयटम खाल्ला तरीही परत एकदा ब्रश करून घ्या आणि रात्री झोपण्याच्या आधीसुद्धा ब्रश करणं हे खूपच गरजेचं आहे. पॉईंट नंबर 9, पिरियड्स हायजीन. पिरियड्समध्ये हायजीन मेंटेन करणं हे खूपच गरजेचं आहे. तर तुम्ही काहीही वापरत असाल, मग पॅड्स वापरत असाल, टॅम्पॉन्स वापरत असाल, इवन तुम्ही मेन्स्ट्रुअल कप्स जरी वापरत असाल, कोणताही तुम्ही यातला प्रकार वापरत असला तरीही यू हॅव टू मेक शुअर की तुम्हाला हायजीन पिरियड्समध्ये खूप मेंटेन करणं हे खूप गरजेचं आहे. पॅड्स जरी तुम्ही वापरत असाल तर मेक शुअर की प्रत्येक 2 ते 3 तासानं पॅड्स आपण चेंज करावेत. कारण जर पॅड तुम्ही चेंज करत नसाल आणि त्याच्यामुळं सुद्धा भरपूर प्रॉब्लेम्स होऊ शकतात. मेन्स्ट्रुअल कप जर तुम्ही यूज करत असाल मेक शुअर की त्याची हायजीन खूप चांगली आहे. कारण जर मेन्स्ट्रुअल कप जर स्वच्छ नसेल तर तो तुम्हाला परत एकदा इन्फेक्शन करणार आहे आतमध्ये. त्यामुळे मेन्स्ट्रुअल कप वापरत असाल तर ते सुद्धा क्लीन ठेवणं, त्याच्यामध्ये हायजीन मेंटेन करणं हे खूप गरजेचं आहे. टॅम्पॉन्ससुद्धा रेग्युलरली चेंज केलं पाहिजे. आणि इवन टॅम्पॉन्स जरी यूज करत असला मेक शुअर की त्याच्यावरती तुम्ही पॅन्टी लायनर्ससुद्धा जे मी मगाशी सांगितले ते तुम्ही यूज करू शकता. आणि पिरियड्समध्ये रेग्युलरली पॅड्स आपल्याला चेंज करायचे आहेत. खूपच गरजेचं असतं हायजीन मेंटेन करणं पिरियड्समध्ये. आणि त्याचबरोबर त्या एरियाला सुद्धा क्लीन ठेवणं हे खूप गरजेचं आहे. त्यामुळे जेव्हा पण तुम्ही पिरियड्समध्ये असता गर्ल्स प्लीज मेक शुअर की तुमचं हायजीन तुम्ही मेंटेन करत आहात. आता लास्ट आणि खूपच महत्त्वाचा टिप मी तुम्हाला देणार आहे तो म्हणजे रेग्युलर हेल्थ चेकअप करणे. मला माहिती आहे तुम्ही म्हणणार की हां मी कधी केला होता लास्ट. तुम्हाला आठवतं का तुम्ही लास्ट हेल्थ चेकअप कधी केला होता? नाही आठवत. का? कारण आपण करतच नाही. असं वाटतं की मला तर कुठं काय झालं, मी सगळे व्यवस्थित आहे, काय झालं तर बघू असं आपण म्हणतो. आणि ही खूप मोठी चूक आहे. म्हणजे खरंच खूप मोठी चूक आहे. वर्षातून ॲटलिस्ट 1 दिवस काढा ज्याच्यामध्ये तुमचा हेल्थ चेकअप तुम्ही व्यवस्थित करून घ्यायचा आहे. स्त्रियांमध्ये आजकाल ब्रेस्ट कॅन्सर, ओव्हरीज कॅन्सरचं प्रमाण भरपूर वाढलेलं आहे. आणि जेव्हा आपल्याला डायग्नोज होतं, बऱ्याच सिनॅरिओजमध्ये असं होतं की जेव्हा या गोष्टी डायग्नोज होतात आपल्या हातातून ती सिच्युएशन निघून गेलेली असते. पण जर तुम्ही हेल्थ चेकअप रेग्युलरली करत असाल तर ह्या गोष्टी लवकर करण्याचे चान्सेस असतात आणि त्याच्यावरती उपचारसुद्धा आपण लवकर चालू करू शकतो. पण जर तुम्ही हेल्थ चेकअपच केला नाही, वर्षातून एकदा पण करत नाही आहे, तर तुम्ही हे एन्काउंटर कधी करणार की तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे? कधी करतो की हां आता मला काहीतरी पेन होते आणि मी जाऊन चेक करायला पाहिजे. ठीक आहे, अशा वेळेस तुम्ही जाऊन हॉस्पिटलमध्ये चेक करता आणि मग काहीतरी वेगळं निघतं. तर ह्या गोष्टी जर तुम्हाला अवॉइड करायच्या असतील तर मेक शुअर करा की वर्षातून एकदा तरी 1 दिवस काढायचा आहे ज्याच्यामध्ये आपल्याला हेल्थ चेकअप करून घ्यायचा आहे. डॉक्टरांच्याकडे जायचं आहे, गायनॅकॉलॉजिस्टकडे तुम्ही जाऊ शकता, व्यवस्थित सगळं चेक करून घेऊ शकता, ब्रेस्ट चेकअप करू शकता, सोनोग्राफी करून आतमध्ये सगळं व्यवस्थित आहे का हे सगळंसुद्धा चेक करणं खूपच गरजेचं आहे. ब्लड युरिन चेकअप तुम्ही वर्षातून एकदा, असं जरी वाटत असेल की गरज नाही आहे तरीही वर्षातून एकदा, म्हणजे तुम्ही जरी हेल्दी जरी असला तरी एकदा ब्लड युरिन चेक करण्यात काही हरकत नाही आहे. त्यामुळे मेक शुअर करा की वर्षातून एकदा तरी हेल्थ चेकअप आपण करणारच आहोत. सो मैत्रिणींनो, हे होते माझे 10 हायजीन टिप्स जे प्रत्येक मुलीनं फॉलो केलंच पाहिजे, प्रत्येक स्त्रीनं फॉलो केलंच पाहिजे. त्यामुळे तुम्हाला हा व्हिडिओ हेल्पफुल वाटला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका. आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकनला क्लिक करायला अजिबात विसरू नका. तर चला परत भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.